Next article is toxicity of micronutrients. आपण सांगितलेलंच आहे, समजा हे प्लांट ग्रो होत आहे, या प्लांटला समजा एक एक्झाम्पल म्हणून घेतोय, ॲक्युरेट व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीत, Mn समजा 8 मिलीमोल एवढं लागतं, 8 मिलीमोल एवढं Mn लागत असेल, जर त्याच्यापेक्षा जास्त अवेलेबल मिळालं तर त्याच्यामुळं काय होणार, Mn टॉक्सिसिटी. जर यापेक्षा कमी अवेलेबल झालं तर काय होणार, Mn deficiency. A moderate increase in micronutrient causes toxicity. एखादा मायक्रोन्यूट्रिएंट जेवढा पाहिजे त्यापेक्षा जास्त मिळाला तर त्यामुळं टॉक्सिसिटी होऊ शकते. त्यालाच आपण म्हणतो टॉक्सिसिटी ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट. एनी मिनरल आयन कॉन्सन्ट्रेशन इन टिश्यू दॅट रिड्यूस्ड ड्राय वेट ऑफ टिश्यू बाय 10%. आता बघा, समजा Mn पाहिजे 8 मिलीमोल आणि याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं समजा 12 मिलीमोल. दॅट लीड्स टू Mn टॉक्सिसिटी बाय 10%. त्यामध्ये 10% ड्राय वेट कमी होतं. जर एखादा एलिमेंट मायक्रोन्यूट्रिएंट प्रमाणापेक्षा जास्त मिळाल्यामुळं प्लांटचं ड्राय वेट 10% कमी होतं, त्याला आपण म्हणतो टॉक्सिसिटी ऑफ दॅट एलिमेंट. Such critical concentration vary widely among different micronutrients. प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. The toxicity symptoms are difficult to identify. परंतु टॉक्सिसिटीचे जे सिम्पटम्स आहेत ते आयडेंटिफाय करणं कठीण आहे. Toxicity level for an element also vary for different plants. प्रत्येकामध्ये टॉक्सिसिटी लेवल पण वेगवेगळी असू शकते. The excess of an element may inhibit the uptake of other element. एका एलिमेंटचं लेवल वाढल्यामुळं, एक्सेस घेतल्यामुळं दुसऱ्या एलिमेंट अपटेक करण्याची प्रोसेस इनहिबिट करू शकते, केली जाते. फॉर एक्झाम्पल, एक्सेस ऑफ Mn induces the deficiency of Mg and Ca because it competes with Fe and Mg for uptake. म्हणजे Mn ची लेवल जर प्रमाणापेक्षा जास्त वाढली तर Mn ची कॉम्पिटिशन या Ca आणि Mg बरोबर होते. त्यामुळं जेवढं Ca आणि Mg घ्यायचं तेवढं अवेलेबल होत नाही ते, कारण कॉम्पिटिशन होते त्यांची. सो excess of Mn induces deficiency of
Fe and MgCa, because it competes with Fe and Mg for uptake with Mg for binding with enzymes. हे जे Mg आहे ते आपल्याला माहिती आहे कोफॅक्टर म्हणून वापरलं जात आहे, एन्झाइम ऍक्टिव्हेटर आहे. त्याच्याबरोबर सुद्धा कॉम्पिटिशन जर निर्माण झाली या Mn ची लेवल वाढल्यामुळं तरी सुद्धा डिफिशियन्सी होऊ शकते. Mn also inhibit the translocation of Ca in shoot apex. शूट अपेक्स कडे Ca चं ट्रान्सलोकेशन सुद्धा Mn एक्सेस झालं तर होत नाही. So Mn level if increases beyond the normal range, it inhibits the translocation of calcium in shoot apex. The symptoms of Mn toxicity may actually be deficiency of symptoms of Fe, Mg and Ca. Mn ची लेवल वाढली, जेवढं Mn पाहिजे त्यापेक्षा जास्त घेतलं तर त्या Mn ची कॉम्पिटिशन Fe, Mg, Ca बरोबर होत असल्यामुळं Ca चं ट्रान्सलोकेशन इनहिबिट होतं शूट अपेक्स कडं. एन्झाइमच्या ऍक्टिव्हेटर साइट ज्या आहेत Mg च्या त्याच्याबरोबर कॉम्पिटिशन निर्माण होते. Fe, Ca, Mg चं ट्रान्सलोकेशन पण इनहिबिट होतं आणि त्यामुळं त्या प्लांट मध्ये Ca डिफिशियन्सी, Mg डिफिशियन्सी आणि त्याच बरोबर Fe डिफिशियन्सी निर्माण होते. Many symptoms of manganese toxicity is appearance of brown spot surrounded by chlorotic veins. इथं तुम्हाला क्लोरोटिक वेन्स दिसतात, पिवळे पडलेली पानं दिसतात आणि त्याच्याबरोबर सराउंडेड ब्राउन स्पॉट जर दिसत असतील तर याचा अर्थ घ्यायचा की त्याच्यामध्ये Mn टॉक्सिसिटी आहे. त्याच्यामध्ये Mn टॉक्सिसिटी आहे असा त्याचा अर्थ होतो. Then next article is mechanism of absorption of mineral elements. जे मिनरल एलिमेंट्स आहेत जसं CHO नॉन मिनरल म्हणतो आपण त्यांना, बिकॉज दे आर इझिली अवेलेबल फ्रॉम CO2 अँड वॉटर. बाकीचे जे मिनरल एलिमेंट्स आहेत ते सॉइल मधून ऍब्सॉर्ब केले जातात. हे जनरली आयनच्या फॉर्म मध्ये मिनरल्स असतात, त्यामुळे मोस्टली ते ऍक्टिव्ह प्रोसेसनं ऍब्सॉर्ब केले जातात. काही प्रमाणात पॅसिव्ह प्रोसेसनं ऍब्सॉर्ब केले जातात. So mostly they are absorbed by active process. The inward movement of ions into cell is called as influx. समजा इथं एक सेल आहे, समजा इथं एक सेल आहे, या सेलच्या आत काही आयन्स येत असतील तर त्याला आपण म्हणतो इनफ्लक्स. सेलच्या आत काही आयन्स येत असतील तर त्याला आपण म्हणतो इनफ्लक्स. आणि आतले आयन्स बाहेर पडत असतील तर त्याला आपण म्हणतो इफ्लक्स. The process of absorption includes two phases.
फर्स्ट फेज जी आहे, इनिशियल रॅपिड अँड पॅसिव्ह अपटेक ऑफ आयन्स इनटू एपोप्लास्ट. म्हणजे काय? पॅसिव्ह आहे ऍब्सॉर्प्शन. तुम्हाला तर माहिती आहे की दोन सेलच्या मध्ये गॅप असतात, इंटरसेल्युलर स्पेसेस असतात, इंटरसेल्युलर स्पेसेस असतात. आणि हे आयन्स पॅसिव्हली पुढं 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 पास होतात. त्याला आपण म्हणतो एपोप्लास्ट पाथवे. So first initial phase is rapid and passive uptake of ions called as apoplast. This free space or outer space of cells. Usually it occurs through the ion channels, transmembrane proteins that functions as a selective pores. आयन चॅनल जे आहेत, ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन्स जे आहेत, त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह पोर्स आहेत, तिथून अशा प्रकारची मूवमेंट होऊ शकते. आणि सेकंड फेज जी आहे ही स्लो आहे, त्याला आपण सिम्प्लास्ट म्हणतो. सिम्प्लास्ट मध्ये आपल्याला माहिती आहे ही एक सेल आहे, ही एक सेल आहे. या दोन सेल मध्ये प्रोटोप्लाझ्मिक कनेक्शन्स असतात, त्याला आपण म्हणतो प्लाझ्मोडेस्माटा. आणि ही प्रोसेस या सेल कडून मिनरल आयन्स या सेल कडे स्लोली आणि ऍक्टिव्ह प्रोसेसनं ट्रान्सफर केले जातात. एका सेल मधून दुसऱ्या सेल मध्ये स्लोली ऍक्टिव्ह प्रोसेसनं जर हा ट्रान्सपोर्ट होत असेल थ्रू प्लाझ्मोडेस्माटा, हा ट्रान्सपोर्ट होत असेल तर त्याला आपण म्हणतो सिम्प्लास्ट पाथवे. सिम्प्लास्ट पाथवे. इथं आपण जी फिगर पाहतोय पहा, दोन सेलच्या मधल्या गॅप मधून जर पास होत असेल तर एपोप्लास्ट, आणि दोन सेल मधून मध्ये प्रोटोप्लाझ्मिक कनेक्शन्स आहेत त्यातून पास होत असेल तर त्याला आपण म्हणतो सिम्प्लास्ट. सेल वॉलच्या मध्ये जे गॅप आहेत, सेलच्या मध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस आहेत, त्या गॅप मधून पास होत असेल तर एपोप्लास्ट, आणि प्लाझ्मोडेस्माटा प्रोटोप्लाझ्मिक कनेक्शन मधून जर पास होत असेल, स्लोली पास होत असेल, ऍक्टिव्हली पास होत असेल तर त्याला आपण म्हणतो सिम्प्लास्ट पाथवे. सिम्प्लास्ट पाथवे. Mineral salts are translocated through xylem along with the ascending stream of water. जसं असेंट ऑफ सॅपची प्रोसेस होते ना, असेंट ऑफ सॅपच्या प्रोसेस मध्ये झायलम मधून वॉटरची अपटेक होतो, तो वरच्या दिशेनं होतो, त्याच्याबरोबर मिनरल्स पण जात असतात. प्रूफ फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल सॅप और मिनरल सॉल्ट्स थ्रू झायलम. Analysis of xylem sap shows presence of mineral salts. जर आपण झायलमचा सॅप म्हणजे काय, वॉटर प्लस डिझॉल्व्ड एलिमेंट्स फॉर्म्स अ सॅप. आपण जे पाणी पितो हे प्युअर वॉटर, प्युअर म्हणजे फक्त H2O आहे का मिनरल आहेत, त्यात मिनरल आहेत, सो इट इज अ सॅप. त्याचबरोबर यूज ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह इन ऑफ मिनरल एलिमेंट्स, त्याचे मिनरल एलिमेंटचे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट वापरून याचा स्टडी आपण करू शकतो की असेंट ऑफ सॅपची प्रोसेस ज्यावेळी होत असते त्यावेळी वॉटरची मोमेंट वरच्या दिशेनं होते, त्यावेळी मिनरल्स पण वरच्या दिशेनं जात असतात. इथं वेदरिंग अँड ब्रेकडाऊन ऑफ रॉक्स. मिनरल्स कुठून बनलेले आहेत
अर्थ क्रस्ट मध्ये जे मिनरल अवेलेबल आहेत कशापासून बनतात ते? वेदरिंग ऑफ रॉक्स, खडकाची झीज होते, खडकाचं ब्रेकडाऊन होतं आणि सॉइल मध्ये ते डिझॉल्व्ड होतात. आयन्स, डिझॉल्व्ड आयन्स आणि इनऑर्गॅनिक सॉल्टच्या फॉर्म मध्ये अवेलेबल होतात. सॉइलचा रोल काय? इट सप्लाय मिनरल्स अँड होल्ड द वॉटर. सॉइल सप्लाय मिनरल एलिमेंट्स टू द प्लांट अँड होल्ड द वॉटर. It is a harbor of nitrogen fixing bacteria and other microbes. नायट्रोजन ॲटमॉस्फिअर मधला फिक्स करायचा, त्याचं कन्व्हर्जन नायट्रेट, नायट्राइट, अमोनिया मध्ये करायचं, ते प्लांटला सप्लाय करायचं. म्हणजे सॉइलची फर्टिलिटी वाढवण्यासाठी मायक्रोब्स लागतात आणि ते सॉइल इज अ रिच फ्लोरा ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सॉइल मध्ये युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतात. सो इट इज अ रिच फ्लोरा ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. इट सप्लाय एअर टू रूट्स. रूट्सना पण हवा पाहिजे ना, ती हवा सॉइल मधून मिळणार आहे. इट ऍक्ट्स एज अ मॅट्रिक्स दॅट स्टॅबिलाइज द प्लांट. त्या प्लांटला स्टेबल करण्याचं काम ती सॉइलच करणार आहे. आता सॉइल स्टेबल नसेल तर अवघड परिस्थिती आहे. आपण दरडी कोसळलेल्या पाहतोय. आता उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती हिमाचलमध्ये दरडी कोसळायला लागल्यात. सॉइल स्टेबल नसेल तर काय होतं पहा. डिफिशियन्सी ऑफ इसेन्शियल मिनरल अफेक्ट द क्रॉप इल्ड. शेवटी काय, या सगळ्याची डिफिशियन्सी असेल मिनरलची, मिनरल एलिमेंटची, तर काय होणार आहे? उत्पन्न कमी होणार. डिक्रीज द क्रॉप इल्ड. सो फर्टिलायझर शुड बी सप्लाइड. आणि मग त्याच्यासाठी आपण काय करतो, जसं वेदरिंग ऑफ रॉकची प्रोसेस होणार, डेड बॉडीज मरून पडणार. ॲग्रिकल्चर क्रॉप आपण घेतल्यानंतर त्याचा जो राहिलेला वेस्ट आहे त्याच्यामुळं आपली सॉइल फर्टिलिटी वाढते. आणि आपण पीक लागवड करतो, त्या पिकाला मिनरल न्यूट्रिएंट घेतले जातात. पुन्हा घेणार, पुन्हा पीक लावणार, पुन्हा मिनरल घेणार, पुन्हा पीक लावणार, पुन्हा मिनरल घेणार. आणि त्यामुळं सॉइलची फर्टिलिटी कमी 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 होत जाते. आणि ती फर्टिलिटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला फर्टिलायझर्स वापरले पाहिजेत. फर्टिलायझर्स वापरले पाहिजेत. मग केमिकल फर्टिलायझर मोठ्या प्रमाणावर अवेलेबल आहेत. त्यांचाही मर्यादित स्वरूपात वापर करणं आजची काळाची गरज आहे. पण मॅन्युअर्स, फार्म यार्ड मॅन्युअर, ग्रीन मॅन्युअर, कंपोस्टिंग मॅन्युअर, वर्मी कंपोस्टिंग मॅन्युअर, अनेक प्रकारचे मॅन्युअर्स मोठ्या प्रमाणावर वापरले. आज तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग सुरू केलेलं आहे. त्या ऑर्गॅनिक फार्मिंगकडे आपण पाहिलं तर तिथं केमिकल पेस्टिसाइड आणि फर्टिलायझर, केमिकल फर्टिलायझरचा वापर न करता उत्पन्न घेणं म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग आहे. तर आपल्याला फर्टिलायझर, मॅक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट त्या जमिनीमध्ये सतत ऍड केले तर आपल्याला पुढच्या पिकाला ते उपलब्ध होतील. इथं केमिकल फर्टिलायझर फक्त सॉइलची फर्टिलिटी वाढवणार, पण सॉइलची क्वालिटी इंप्रूव्ह करणार नाही. पण मिनरल्स जर तुम्हाला मॅन्युअर मधून मिळत असेल, जर मॅन्युअरचा वापर यामध्ये केला तर सॉइलची फर्टिलिटी इंप्रूव्ह होते, पण सॉइलची क्वालिटी सुद्धा इंप्रूव्ह होते. आता हे मिनरल एलिमेंट्स जे आहेत यांचं ऍब्सॉर्प्शन मोस्टली कसं होतं? ऍक्टिव्ह प्रोसेसनं मोठ्या प्रमाणावर ऍब्सॉर्प्शन होत आहे.
याच्यामध्ये मास फ्लोचा कन्सेप्ट ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे ट्रान्सपोर्ट इन प्लांट मध्ये. तशाच प्रकारे मास हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे मिनरल जाऊ शकतात. मास फ्लो. त्यानंतर आयोनिक एक्सचेंज थेअरी. यामध्ये समजा हे रूट आहे, या रूट मध्ये समजा हायड्रोजन मोठ्या प्रमाणावर आहेत. इथं सॉइल पार्टिकल आहे, सॉइल पार्टिकल कडे पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर आहे. तर इथं ऑसिलेटिंग मोमेंट्स होतात आणि या ऑसिलेटिंग मोमेंटच्या साह्यानं हायड्रोजन याला देणार. दुसरी फिगर पुन्हा काढूया आपण. पोटॅशियम इकडं घेतणार, हायड्रोजन इकडं देणार. ही ऑसिलेटिंग मोमेंट होऊन अशा प्रकारे आयन एक्सचेंज थेअरी वेगवेगळे आयन सॉइल पार्टिकल आणि रूट मध्ये एक्सचेंज केले जातात ऑसिलेटिंग मोमेंट होऊन. त्याबरोबरच कार्बोनिक ऍसिड थेअरी जी मांडलेली आहे, कार्बोनिक ऍसिड थेअरी मांडलेली आहे. आता ही थेअरी काय सांगते, समजा हे रूट आहे, रूट रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये CO2 रिलीज करणार. दिस CO2 combines with water molecule to produce H2CO3. H2CO3 then dissociates into H plus plus HCO3. इकडं सॉइल पार्टिकल आहे, सॉइल पार्टिकल मध्ये K प्लस आहे. इथलं H प्लस सॉइलला देणार सॉइल पार्टिकल कडं आणि त्या मोबदल्यामध्ये K प्लस रूटला देणार. अशा प्रकारे आयन एक्सचेंज थेअरी सांगते की आयन्स कशा प्रकारे रूट पार्टिकल आणि सॉइल पार्टिकल आणि रूट यांच्यामध्ये ऑसिलेटिंग मोमेंट होऊन आयनचा एक्सचेंज केला जातो. आयनचा एक्सचेंज कशा प्रकारे केला जातो. नेक्स्ट, डोनान्स इक्विलिब्रियम. ही थेअरी काय सांगते, समजा हे मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेनच्या या बाजूला एनायन आहेत, समजा 4 एनायन्स, आणि या बाजूला समजा 4 कॅटायन्स आहेत. तर हे कॅटायन्स इकडं ट्रान्सपोर्ट केले जातील आणि इक्विलिब्रियम मेंटेन केलं जाईल. इक्विलिब्रियम मेंटेन केलं जाईल. या आयनचं ट्रान्सपोर्ट करून इक्विलिब्रियम मेंटेन करणे म्हणजेच डोनान्स इक्विलिब्रियम. आणि पाचवी थेअरी आपण यापूर्वी डिस्कस केलेली आहे, फ्लक्स. समजा ही सेल असेल, या सेल मध्ये आत आयन्स येत असतील तर त्याला आपण म्हणतो इन्फ्लक्स ऑफ आयन्स.